आवाज येतोय? वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे लारविन्दारयतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जय श्री कृष्ण। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। दुसऱ्या अध्यायाची आपण सुरुवात केली आणि दुसऱ्या अध्यायाच्या आपण 11व्या श्लोक पूर्ण झाला होता। 12व्या श्लोकाकडे आपण वळलो आहोत। 11व्या श्लोकापासून श्री भगवान वाच या इथून भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली आहे। पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचे जे काही श्लोक आहेत त्यामध्ये अर्जुनाची जी मनामध्ये सुरू असलेली घालमेल, तो द्वंद्व आपल्याला दिसतो आणि त्यातून भगवंतांनी त्याला थोडस फटकारत, चुचकारत आणि प्रेमाने त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे की कशा पद्धतीने तू शोक करणं आता थांबवणं आवश्यक आहे आणि कर्तव्यासाठी जागृत हो हे सांगण्यासाठी आलेला पहिला श्लोक। श्री भगवान वाच अशोच्यान्नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। हे अर्जुनाला भगवंत म्हणतात की हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी तू शोक करतोय आणि विद्वानांसारखा युक्तिवाद देखील करतोय, परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठी विद्वान माणसं कधीही शोक करीत नाही अशा पद्धतीने इथे भगवंत सांगतात। आणि पंडिता हा असा शब्द वापरलाय, खूप सुंदर आहे। या पंडित शब्दाचा अर्थ, पंडित शब्द पंडा, पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी आणि इत म्हणजे प्राप्त झालेली किंवा ज्याने युक्त आहे असा, त्याला पंडित म्हणतात। म्हणजे ज्याला आत्मविषयक बुद्धी प्राप्त झाली आहे, ज्याला आत्मज्ञान झालं आहे तो पंडित। त्यामुळे इथे पंडित हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे भगवंतांनी, तो याकरिता की लक्षात राहणं आवश्यक आहे की तू तर पंडित आहे, तू विद्वान आहेस, तुला तर सर्व माहिती आहे, तुला उपदेश करायची गरज नाही, पण तरी पण तू असं बावचळल्यासारखा का करतोय असं इथे भगवंत म्हणतायत। त्यानंतर पुढे आता आत्म्याचं वर्णन करताना पुढचे काही श्लोक जे ते ज्ञान विषयक श्लोक आहेत। बघूयात आपण 12वा श्लोक। नत्वेवाहं जातुनासन् नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। न तु एव अहं तु जातु न आसम् न त्वं न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम। जातु म्हणजे कोणत्याही काळात, अहम न आसम मी नव्हतो, त्वम न आसीही तू देखील नव्हतास, अथवा इमे जनाधिपाः
न आसन. इमे जना इनमे म्हणजे हे जनाधिपहा म्हणजे हे राजे लोक सुद्धा न आसन नव्हते. तू म्हणजे असे असले तरी न एवच न अतः परम वयम सर्वे न भविष्यामः. आणि असे तर मुळीच नाही, तसंच यापुढे देखील वयम सर्वे न भविष्यामः, आपण सर्वजण असणार नाही. न एव असंही नाही. बघा इथे दोनदा नकार आलेला आहे. कसा अर्थ होतो बघा याचा. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास आणि हे राजे नव्हते असेही नाही. आणि यापुढेही आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. तर याचा आपण थोडा अर्थ जाणून घेऊयात. आता अर्जुनाला थोडस चमत्कारिक वाटणारं असं हे विधान, की तू मी हे राजे लोक पूर्वी कधी नव्हतो असेही नाही आणि पुढे नाही असू नाही असेही नाही. हे ऐकून अगोदरच जो गोंधळलेला अर्जुन आहे तो अधिकच थांबवला गेला असणार. कारण त्याने पूर्वी गुरूंकडनं शिकताना काही तत्वज्ञान ऐकलं होतं. ही तत्वज्ञानाची भाषा नेहमी व्यवहारिक भाषापेक्षा थोडीशी वेगळीच असते आणि ती थोडी ओळखीची त्याला वाटली असेलही. पण एखाद्या रुसलेल्या मुलाला त्याने थोडा विचार केला तर त्याला सोडवता येईल असं कोडं घालावं, असं अशा प्रकारचं हे काहीतरी वक्तव्य केलेलं आहे भगवंतांनी. ते ऐकून अर्जुनाला आपल्या उद्विग्न स्थितीतून बाहेर पडावं आणि याकडे लक्ष द्यावंसं असं वाटावं, म्हणून हे बरोबर असं चमत्कारिक वाटणारं जे विधान आहे हे भगवंतांनी श्रीकृष्णाकरता योजलं आहे. विधान हे कोणासंबंधी केलेलं आहे? इथे 3 लोकांचा उल्लेख आलाय. त्या तिघांमध्ये एक भगवान श्रीकृष्ण, दुसरं अर्जुन आणि तिसरं जनाधिपाहा म्हणजे सर्व प्रमुख लोक. अधिप म्हणजे राजा किंवा मुख्य. सर्व जनाधिप म्हणजे सर्व राजे लोक. तर या ठिकाणी भीष्म, द्रोण यांचं देखील वर्णन इथे येत आहे. मी, तू किंवा हे सगळे पूर्वी कधीही नव्हते असंही नाही आणि आपण सर्वजण पुढे असणार नाही असंही नाही. हे वाक्य यामध्ये दोनदा जो नकार आलेला आहे त्याचा जर सरळ अर्थ काढला तर असा अर्थ होतो की मी, तू आणि हे सगळे राजे पूर्वीही होतो आणि आपण यापुढेही राहणार आहोत. आता हे जे विधान यांनी केलेलं आहे त्या विधानाची सत्यता जी आहे ती तत्वदृष्टीने काय, तर प्रत्येक जीव जो आहे त्याचं परिवर्तनशील असं त्याचं शरीर असतं. ते त्याचं बाह्य स्वरूप असतं आणि त्याला आपण स्थूल देह असं म्हणतो. आणि दुसरा जे असतं अंतःकरण त्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो. त्यामध्ये ज्या काही त्याच्या कर्मामुळे निर्माण झालेल्या ज्या इच्छा असतात, ज्या वासना असतात, त्याप्रमाणे तो पुढे जीव जन्म घेत असतो. हे सगळं ज्यावर चालतं ते म्हणजे आत्मस्वरूप. आणि आत्मस्वरूप हेच खरं त्याचं जीवाचं हे खरं स्वरूप असतं आणि ते अपरिवर्तनीय आहे. तत्वरूपामुळे ते सदैव आपल्याला दिसतं. पण हे जे आत्मस्वरूप आहे ते पूर्वी होतं तसंही आणि पुढेही तसंच राहणार आहे. शरीर मात्र येत जात राहतं. तत्वज्ञान स्वरूपाचं हे ज्ञान हाच या श्लोकाचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणूनच हा उल्लेख भगवंत इथे करत आहे. मी पूर्वी कधीही नव्हतो असंही नाही आणि पुढे कधी राहणार नाही असंही नाही असं भगवंत म्हणू शकतात. कारण या सृष्टीच्या पूर्वी पण ते होते आणि त्यानंतरही ते राहणारच आहेत. असं विधान परमात्म्याशी जे एकरूप असणारे संत आहेत ते देखील असं विधान करू शकतात. या ठिकाणी एक प्रसंग आलेला आहे. त्या अनुषंगाने एक गोष्ट आहे संतांच्या याच्यातली. बेळगावचे पंत महाराज बाळे कुंद्रीकर हे दत्त संप्रदायातले एक अत्यंत थोर असे संत होऊन गेले. त्यांचे गुरु होते बालमुकुंद. त्यांना बाळप्पा देखील म्हणायचे. बाळप्पांचे एक प्रिय शिष्य कलप्पा हे मोठे वेदांत ज्ञानी होते. ते नेहमी शांत असायचे. एकदा कोणीतरी त्यांना म्हटलं की आप्पा तुम्ही नेहमी शांत का असता? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की मी 2 गोष्टी ठरवल्या आहेत. त्यातली एक म्हणजे जे माझे आहे ते मला सोडून कधीच जाणार नाही आणि दुसरं म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते मला नको आहे. माझे मला कधी सोडून जात नसल्यामुळे ते सांभाळत बसण्याचा मला त्रासच होत नाही आणि दुसऱ्याचं जे आहे ते मला नको आहे म्हटल्यावर ते मिळवण्याची मला धडपड राहत नाही. त्यामुळे मी नेहमी शांतच असतो. नैतिक दृष्ट्या हे जर आपण बघितलं तर हे बरोबर आहे. आणि तत्वदृष्ट्या जर पाहिलं तर असं माझं काय आहे की जे मला सोडून मी कधीच जात नाही. रूप, आपलं बळ किंवा आपली परिस्थिती, आपलं वय सर्व काही बदलत बदलत जातं आणि सगळं एके दिवशी आपल्याला सोडून देखील जातं. काय सोडून जात नाही ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे.
हे जे आत्मस्वरूप आहे याची जाणीव करणारा पुढचा श्लोक आता आपल्याला बघायचा आहे. पुढचा श्लोक बघूया आपण. 13वा श्लोक. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. देहिनः अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति. मुह्यति हा शब्द तर बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. हळूहळू जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो आणि विविध शब्दांचा काही अभ्यास करत जातो ना, तर आपल्याला हळूहळू समजत जातं की या श्लोकांमध्ये असणारे जे काही विविध शब्द आहेत ते वारंवार रिपीट होतात आणि त्याचा अर्थ जर आपल्याला एकदा लक्षात आला तर आपल्याला तो सोपा जातो अर्थ समजून घ्यायला. यथा देहिनः अस्मिन् देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः तत्र धीरः न मुह्यति. ज्या यथा म्हणजे ज्याप्रमाणे, देहिनः देहिनः म्हणजे जीवात्मा, अस्मिन् देहे या देहात, कौमारम यौवनम जरा हे 3 रूप आहेत, या 3 स्टेजेस आहेत आपल्या आयुष्यातल्या. तर कौमार अवस्था, त्यानंतर कौमार अवस्था म्हणजे बालपण, यौवन म्हणजे तारुण्यावस्था आणि जरा, जरा म्हणजे वार्धक्य. त्याचप्रमाणे देहांतर प्राप्ती, देहांतर प्राप्ती म्हणजे दुसरं शरीर मिळाल्यानंतर तत्र धीरः न मुह्यति. धीर लोक, धीर हा शब्द धैर्यवान या अर्थाने सरळ सरळ घेतला जातो, पण त्याचा अर्थ अजून थोडा वेगळा पण येतो. धीर माणूस मुह्यति, न मुह्यति म्हणजे मोहित होत नाही. याचा सरळ अर्थ आपण समग्र अर्थ बघूया. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येतं, त्याचप्रमाणे त्याला दुसरं शरीर देखील मिळतं. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही, अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता शरीराचे जे वेगवेगळे अवस्थांतर आहेत ते कसे आहेत बघा. उष्णतेने बर्फाचं पाणी आणि पाण्याचा बर्फ होतो, हे एक अवस्थेमध्ये होणारा हा जो बदल आहे हा होत जातो. त्याचप्रमाणे मानवी शरीर देखील क्रमाक्रमाने एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जात जातं. त्याला कौमार्य, यौवन आणि जरा अवस्था म्हणजेच वृद्धत्व असं म्हणतात. पण याही पुढे जाऊन गीता सांगते की त्यानंतर मृत्यू आणि नवीन शरीरात पुन्हा देह प्राप्ती हे अगदी सहज होणार असं आहे. बर्फ, पाणी आणि वाफ या पद्धतीने मूळ जे पाणी आहे त्याचं जे संयुग म्हणजेच आपण ज्याला आपण हायड्रोजन, ऑक्सिजन, H2O जो म्हणतो, त्यामध्ये जो बदल होत नाही, तसा शरीरात असलेलं हे जे चैतन्य आहे त्यामध्ये बदल होत नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये देखील या पद्धतीचे यासाठी अनेक श्लोक आलेले आहेत. आपण ज्ञानेश्वरींच्या श्लोकांचा आपण अर्थ बघूया पुढे जाऊन. तत्पूर्वी ज्ञानी आणि पंडित लोक कसे असतात, कारण इथे म्हटले ना धीरः तत्र न मुह्यति. तर धीरः म्हणजेच पंडित लोक कसे असतात, तर या बाबतीत गोंदवलेकर महाराजांचे एक सुंदर गोष्ट आलेली आहे की त्यांच्या वाट्याला जी वडिलोपार्जित जमीन आली होती ती त्यांनी राम कार्यासाठी देण्याचं ठरवलं आणि त्यांच्या भावंडांना काही ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्याबद्दल त्यांचा मोठा वाद झाला सगळ्यांचा. एकदा ते महाराजांशी वाद घालत असताना एकाने काय केलं, एका भावंडाने काय केलं, वरून एक मोठा दगड महाराजांच्या डोक्यात घालायचा म्हणून वरून पाडला. त्यावेळी महाराज थोडे सजग असल्यामुळे ते बाजूला सरकले आणि त्यामुळे तो धोंडा त्यांच्या डोक्यावर न पडता बाजूला पडला. त्यावेळी ते एकदम मोठ्याने ओरडले, अरे हे काय करत होता, ब्रह्महत्या घडली असती ना. अशा प्रसंगी एखादा सामान्य माणूस असता तर त्याच्या उद्गार कसे झाले असते बघा. त्यांनी म्हटलं असतं, अरे मी मेलो असतो ना, अशा पद्धतीने कोणीतरी म्हटलं असतं. पण इथे मी चैतन्य स्वरूप आहे, त्यामुळे मी तर मरणार नाही. पण आणि हीच अवस्था धीर पुरुष अगदी माया मोहाच्या प्रसंगात तो ज्ञानाच्या पातळीवरच असतो हे दर्शवते. आणि महाराजांनी तो डोक्यात धोंडा घालून पाहणारा जो व्यक्ती होता ना, त्याला पाप लागू नये यासाठी त्याला हे म्हटलं ही फार महत्वाची गोष्ट आहे. महाराजांनी त्याच्या डोक्यात धोंडा जो घातला त्याला ना आपल्या सोबत घेऊन जेवायला बसवलं आणि मग त्याला घरी पाठवलं. अशा विचार करणारे जे लोक असतात हे पंडित, हे धीर आणि किंवा यांना स्थितप्रज्ञ असं देखील म्हणता येतं. असे
अशाच प्रकारचे जे दुसरे ज्ञानी आपण म्हणू शकतो महाभारतात जे कोणी आहेत ते म्हणजे महामहिम भीष्म पितामह. युद्धाच्या 9व्या दिवशी जेव्हा कृष्णाच्या संमतीने सगळे पांडव जेव्हा भीष्माचार्यांकडे गेले आणि त्यांनी भीष्मांना विचारलं की तुमच्यावर आम्ही विजय कसा मिळवावा, तेव्हा भीष्मांनी सरळ सांगितलं की शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारावे, मी शिखंडीवर बाण चालवणार नाही. त्यांनी हा पांडवांचा विजय आणि स्वतःच्या वधाचा एक उपाय त्यांनी जो सांगितला ते ऐकून अर्जुन भीष्मांच्या मोठेपणाचं वर्णन करत श्रीकृष्णाला म्हणाला की खरंच त्यांच्या पुढे तर आम्ही काहीच नाही. कृष्णा ते इतके वर्ष साधना करून आता सिद्ध झाले आहेत, त्यामुळे ते स्वतःच्या मृत्यूकडे देखील एक तटस्थ म्हणून बघतायत. पण मी असं मात्र करू शकत नाही. स्वतःच्याच काय पण त्यांच्या मृत्यूकडे देखील मी त्रयस्थपणे मी बघू शकत नाही, कारण मी अजूनही साधकच आहे. अशा पद्धतीने त्यांनी जे वर्णन केलं आहे भीष्माचार्यांचं ते अत्यंत सुंदर असं आहे. एक लंडन आय म्हणून एक कन्सेप्ट आहे बघा. लंडन मध्ये एक मोठं चक्र आहे, ते इतकं मोठं आहे की आणि ते इतक्या संथ गतीने म्हणजे अत्यंत हळुवारपणे ते फिरत असतं की त्यात बसलेल्या व्यक्तीला आपण फिरतो आहे अशी जाणीव होतच नाही. पण हळूहळू जसं माणूस वर जाऊ लागतं तसा त्याला वरून खालचं दिसायला लागतं आणि पुन्हा जो फिरून तो खाली येतो तेव्हा जमिनीवर पाय ठेवताना ते फिरत आहे हे लक्षात येतं. कारण स्थिर असलेल्या प्लॅटफॉर्मकडे त्याचं लक्ष गेल्यावरच त्या चक्राच्या फिरण्याची आणि त्याच्या शरीराची त्याला जाणीव होते. लक्षात घ्या की अस्थिरता हिची जाणीव होण्यासाठी आपल्याला स्थिर अधिष्ठानाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. खूप महत्वाचं आहे. शरीरात हे न बदलणारे अधिष्ठान म्हणजेच आत्मा किंवा आपलं आत्मस्वरूप आहे. त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेशी बुद्धी जेव्हा 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 संलग्न होते तेव्हाच आपल्याला त्याची जाणीव होते. आपल्या आयुष्यात घडणारे जे बदल आहेत, कौमारी अवस्था, यौवन अवस्था आणि जरा, यामधून मनुष्य जात असतो. पण एकदा जसं की उदाहरणार्थ आपण कधीतरी एकदा आपण जेव्हा आपले जुने फोटो पाहतो तेव्हा आपल्याला नकळत जाणवतो की अरे आपण असं दिसत होतो. पण ते रोज जाणवतं का आपल्याला? नाही, आपल्याला ते रोज जाणवत नाही. एका माणसाच्या व्हॉट डू यू डू एव्हरी डे असं जेव्हा एका माणसाला एकाने प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं आय गेट ओल्डर एव्हरी डे. पण असं याला अर्थ नाहीये. एखाद्या आपल्यामध्ये होणारा जो बदलाचा जो टप्पा आहे आणि तो टप्पा आपण साधत असताना हळूहळू कधीतरी शरीर देखील आपण सोडतो आणि नवीन शरीर धारण करतो. ही जी अवस्था बघण्याची जी वृत्ती आहे ही ज्ञानी पुरुषामध्ये असते, कारण ती स्थिर असतात. आपल्याला तशा पद्धतीने बघण्याची हळूहळू सवय करणं आवश्यक आहे आणि त्याला अभ्यास योग म्हणतात. आणि हा अभ्यास योग पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. 14वा श्लोक बघूया. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. अत्यंत सुंदर असा हा श्लोक बघा. मात्रा स्पर्शः तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगामपायिनः अनित्याः तान् तितिक्षस्व भारत. हे कुंतीपुत्रा, शीतोष्ण सुख दुःखदाः मात्रा स्पर्शः आगामपायिनः च अनित्याः तान् तितिक्षस्व. हे कुंतीपुत्रा म्हणजे अर्जुनाला उद्देशून भगवंत म्हणतायत की शीतोष्ण सुख दुःख दाह, दा म्हणजे देणारे, शीत म्हणजे थंडी, उष्णता, सुख आणि दुःख हे देणारे जे आहेत ते मात्रा स्पर्श. हा शब्द कदाचित नवीन असेल आपल्याला. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा विषयांशी जो संयोग येतो ते. आगाम पायिनः उत्पत्ती विनाशशील, येणारे आणि जाणारे. अनित्याः, अनित्य आहेत म्हणून हे भारता तान तितिक्षस्व, त्यांना तू सहन कर. त्याचा समग्र अर्थ असा आहे की हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग
हे थंडी, उष्णता, सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात आणि नाहीसे होतात, म्हणून ते अनित्य आहेत. तेव्हा हे भारता तू हे सर्व सहन कर. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ बघूया. मात्रा स्पर्श म्हणजे काय आणि सुख दुःख. मात्रा स्पर्श म्हणजे काय, तर मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियांचा विषयाशी येणारा संबंध. आता विषय म्हटलं ना की आपल्या डोक्यामध्ये जरा एक वेगळीच कल्पना येते. विषय म्हटलं की विषय हा वाईट असतो असं आपण म्हणतो नेहमी. पण वस्तुतः तसं नाहीये. ते तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञान कधीही कोणत्याही गोष्टीला वाईट असं संबोधतच नाही. या इंद्रिय विषय संयोग सुखाच्या ठिकाणी सर्वसाधारणतः माणूस हा रमलेला असतोच. मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचं जे एकत्रीकरण आहे, यांचं कॉम्बिनेशन आहे, त्याचं काय फलित आहे, तर शीत उष्ण असे विविध संवेदनांचे आपल्याला अनुभव येतात आणि त्या परिस्थितीप्रमाणे मनाने त्याला दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे सुख दुःख यांची निर्मिती होते. ही सातत्याने होत असते. ते नेहमीच अनित्य असतात. पदार्थ, घटना आणि परिणाम हे सगळं सतत बदलणारं जरी असलं, म्हणजेच काय ते आगाम अपायिनह असतं, म्हणजे येणारं जाणारं असतं. त्यांच्या अनित्यत्वात मात्र एक नित्यत्व आहे. जसं की दररोज उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल आम्ही शिक्षक म्हणतो की ही इज रेग्युलरली इरेग्युलर. तसा तो अर्थ झाला की अशा पद्धतीने जो सतत बदलणारा इंद्रियांचा स्वभाव आहे ना तो नित्य आहे आणि म्हणूनच तो तू सहन कर. तितिक्षा म्हणजे तू सहन कर असं म्हणतात. आता सुख दुःख कशावर अवलंबून असतं, आपल्या मनावर. जेव्हा होण्या न होण्यावर ते जास्त प्रमाणात अवलंबून असतं आणि त्याहून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं अस्तित्व. त्या अस्तित्वावर ते सुख दुःख अवलंबून असतं. केवळ विषय उपभोगामध्ये जर आपलं चित्त जर घुटमळत राहिलं तर त्यामागे जे तत्व आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. संत देखील विषयाचा आनंद उपभोगतात, पण त्यामागे त्यामध्ये ते बद्ध राहत नाही. एक सुंदर प्रसंग आलेला आहे जोग महाराजांचा. तो सांगते की त्यांनी आपल्या स्वतःकडे एका गृहस्थांना जेवायला बोलवलं आणि जोग महाराज जे होते ना ते छान त्यांचं शरीर कमावलेलं होतं. महाराज जेव्हा जेवायला बसले तेव्हा पुरणाची पोळी खाण्यासाठी म्हणून एक छान मोठी वाटी घेऊन ते जेवायला बसले आणि मस्त आरामात बसून त्यांनी पुरणाची पोळी वाटीत बुडवून, तुपाच्या वाटीत बुडवून मस्त छान आनंदाने खाल्ली. तेव्हा त्या गृहस्थांनी त्यांना विचारलं, महाराज आपण तर संत आहात आणि मग तरी पण आपण पुरणपोळीचा असा आस्वाद घेताय? तेव्हा जोग महाराजांनी त्याला जे उत्तर दिलं इतकं सुंदर उत्तर होतं ते म्हणतात की सगळी माणसं पुरणपोळी खातात, मग पण काय मग संत काय वेगळं काही खातात का? ते पण तर पुरणपोळी खाऊ शकतात. त्यांना काय आनंद कळत नाही का? त्यांना आनंद कळतो, मिळतो आणि घेता पण येतो. पण तो तिथला जो आनंद आहे तो तिथेच सोडून देतात. खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा काही काळानंतर वा वा काय मस्त पुरणपोळी होती, पुरणपोळी होती असा विचार करत त्यामध्ये आपलं चित्त गुरफटून ठेवत नाही. त्यामध्ये पुन्हा पुन्हा न रेंगाळणं हे संतत्वाचं लक्षण आहे आणि सामान्य माणूस मात्र पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये रेंगाळत राहतो. त्यांचा आस्वाद जो घेतलेला असतो त्यामध्येच तो असतो आणि म्हणून मग तो या विषयांच्या सुखामध्ये अडकून राहतो. आता इंद्रिय विषय आणि संयोग सुखाची मात्रा म्हणजे काय, सुख देण्याचा जो विषय आहे तो इंद्रियांनी संबंधित आहे का? हो. विषयांचा मालक जो आहे ना तो इंद्रिय आहे. पण इंद्रिय आहे असं आपण म्हणतो, पण त्यापेक्षा मोठा मालक म्हणजे कोण आहे, तर जीवात्मा. कानांनी नुसतं ऐकून कानांना सुख मिळतं. कानांनी ऐकून मला सुख मिळालं पाहिजे. काही विषयांमुळे इंद्रिय अनुकूलित होतात आणि त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. पण वस्तुतः जीव हा जो त्याचा मालक आहे ना त्याला त्याला खूप छान वाटतं. बाकीच्यांना काही छान वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रिय हे एकनिष्ठ सेवक नाहीत. आता एकनिष्ठ सेवक का नाहीत त्याच्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर उदाहरण दिलंय. आपल्या विविध प्रवचनांमध्ये, गीता प्रवचनांमध्ये देखील हे उदाहरण आलेलं आहे की जबरदस्त भूक लागली आहे आणि गुलाबजाम आवडतो, मधुमेहाचा त्रास पण नाही आणि असं सगळं जर जुळून आलं तर मग तोंडामध्ये एखादा गुलाबजाम ठेवला तर काय सुख मिळतं बघा. आणि त्यानंतर दुसरा ठेवला तरी पण सुख मिळतं तोंडामध्ये गुलाबजाम. असं करता करता जेव्हा 10-15 गुलाबजाम माणूस खातो तेव्हा
जर तो मनुष्य जर खादाडा नाही असं गृहीत धरलं तर तरी देखील हळूहळू त्याची रुची कमी होऊ लागते, त्याचा इंटरेस्ट जो आहे तो कमी होतो आणि अगदी शेवटी शेवटी तर त्याला अगदी नकोसं व्हायला लागतं. इंद्रियांचं तसंच आहे. इंद्रिय तेच आहेत, पण विषय जे तो उपभोगतात त्यांनी जितके विषय अधिक जास्त उपभोगाचा प्रयत्न करतात उपभोगण्याचा, तसं तसं जास्त सुख वाटण्याऐवजी हळूहळू दुःखच वाटायला लागतं. चित्ताची अरोचकता वाढत जाते. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर केलंय. ते म्हणतात, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, ते दुःख आणि काही सुखही दिसे, असं ते सांगतात. आता सुखाची चढती कमान का नसते? का बरं आपल्याला सुख सारखं सारखं वाढत का नाही आपलं सुख आयुष्यामध्ये? या सुखामध्ये देखील एक ग्रेडेशन आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये तहानलेला माणूस जेव्हा साधं पाणी पितो ना, तेव्हा देखील त्याला बरं वाटतं. तेव्हा जर त्याला माठातलं पाणी मिळालं तर आणखीन छान वाटतं आणि अधिक छान तेव्हा वाटतं जेव्हा फ्रीजमधलं एकदम गार सरबत किंवा गार पाणी मिळालं. म्हणजे उत्तरोत्तर त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या अधिकाधिक तीव्र रीतीने पुरवणे हा एक स्वभाव बनत जातो आणि आपण खूप तीव्र उपभोगल्याची अनुभूती जी आहे ती आपल्या अंतःकरणात उमटत जाते आणि नंतर तीच गोष्ट जेव्हा आवश्यकतेपूर्वी भोगायला मिळते तेव्हा त्यातली मजा नाहीशी होते. बघा, पूर्वी लहान मुलांना आठवड्यातून एकदा दोनदा अशा 1 पैसे 2 पैसे 5 पैशाच्या गोळ्या दिल्या जायच्या. तेव्हा खूप आनंद व्हायचा. आता आज आपण दररोज मुलांना जेव्हा चॉकलेट देतो तेव्हा त्याचं त्यांना काही विशेष वाटतच नाही. कारण त्यांच्या जिभेला त्या संवेदना अधिक तीव्रतेने आणि लगेचच पुरवल्या गेल्या असतात आणि त्यामुळे त्यांना त्यातलं जे सुख आहे ते काही फारसं मिळत नाही. अशा या सुख संवेदना आणि आपल्या मनस्थितीचं वर्णन कसं असतं बघा. एकाच प्रकारच्या संवेदना निर्माण केल्या तरीही विषय आणि इंद्रिय त्यापासून सतत सुख देत नाही. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या पित्याला त्या मुलाच्या मऊ कोवळ्या स्पर्शाचा आनंद होतो. पण तेच बाळ जेव्हा 20 वर्षांनी मोठं बाळ्या होतं, तेव्हा त्याच्या वडिलांना जर त्याचा हात जर मऊ मऊ लागला, त्याचे दंड जर मऊ मऊ लागले, तर ते पिचपिचे दंड पाहून त्यांना आनंद होईल का? म्हणजे संवेदना तीच, पण त्याचा आनंद आता होत नाही. अशा प्रकारे इंद्रिय आणि विषय यांचा परस्पर संयोग जरी होत असला, इंद्रिय माहिती आहे तुम्हाला, पंच ज्ञानेंद्रिय याचं वर्णन आपण मागेही बघितलंय 12व्या-15व्या अध्यायात आणि त्यांचा जो विषय आहे त्याबद्दलही वर्णन आपलं झालेलं आहे की त्यांचा विषय म्हणजे डोळ्याचा विषय आहे बघणे, नाकाचा विषय आहे जो आपण श्वास घेते सुगंध घेणे, मुखाचा विषय आहे बोलणे, कानांचा आहे ऐकणे. तर हे विषय आहेत ते त्याला अगदी इंद्रियांना अगदी चिटकूनच असतात आणि हा जो संयोग आहे हा जरी आनंद देणारा असला तरी तो वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या काळी तो वेगवेगळ्या प्रकारे पण आपल्याला अनुभवता येतो. पण प्रत्येक वेळी तो अनुभवता आल्यानंतर आनंदच होईल, सुखच होईल असं नाहीये. कारण आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज त्यांना या इंद्रियांना आणि त्यांच्या विषयांना निष्ठावंत सेवक नाहीत असं म्हणतात. त्याचं कारण हे आहे. आगाम आगाम पायीनः अनित्य या शब्दाचा अर्थ बघा. आगमः म्हणजे येणं आणि अपायिनः म्हणजे जाणं. असं येणं आणि जाणं कोण करतं? तर इंद्रिय आणि त्यांचा विषय आणि त्यातून येणारे जे अनुभव आणि त्यातून निर्माण होणारं सुख आणि दुःख हे सतत बदलणारे आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांना तान तितिक्षस्व असं भगवंत म्हणतात. भगवंत अर्जुनाला काय म्हणतात की या अनित्य गोष्टींना त्यांच्यातून होणाऱ्या बदलांना तू शांतपणे सहन कर, स्थिर राहा. जी काही तुझ्या मनात आलेली जी उर्मी निर्माण झाली आहे ती एकदम त्यामध्ये तू वाहून जाऊ नकोस. सुखाची किंवा दुःखाची जरी उर्मी आली तरी तू शांत राहा. तितिक्षस्व म्हणजे शांत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, आली उर्मीच आहे तुका म्हणे थोडीच आहे. शरीर सुखाला अवाजवी महत्व न देता अंतःकरणाने कर्तव्यनिष्ठ राहून शरीरानेही योग्य वर्तन करत राहणे, आकर्षणांना बळी न पडणे आणि सुख दुःख जरी आलेत तरी पण त्यांमुळे खूप वरखाली अस्थिर न होणे आणि ते सहन करणे, यामुळे आपला जो ध्येय मार्ग आहे तो अबाधित राहतो, तो पुढे पुढे जात राहतो. अशा पद्धतीने वर्णन आलेलं आहे आणि संतांचं आयुष्य असंच असतं बघा.
ते कुठल्याच यामध्ये अडकून राहत नाही. सुख असो किंवा दुःख असतो ते स्थिरतेने बघतात. आणि असं ही स्थिर दृष्टी असावी असं या आपल्या भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. कुटस्थ व्हावं असं भगवंत म्हणतात. तर त्या त्या कुटस्थ होण्यामागे हाच उद्देश मुख्य आहे. 15वा श्लोक बघूया. यं हि न व्यथयन्त्यन्ते सॉरी यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखं समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. यं हि न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषर्षभः समदुःख सुखम धीरम सह अमृत तत्वाय कल्पते. आता बघा त्याचा अर्थ काय आहे. पुरुषर्षभ म्हणजे पुरुष श्रेष्ठा, समदुःख सुखम समदुःखाला समान मानणाऱ्या, यम यम धीरम पुरुषम ज्या धीर पुरुषाला येते म्हणजे हे न व्यथयंती हे जे इंद्रियांमुळे निर्माण होणारे जे उपभोग आहेत ते व्यथित करीत नाही, विचलित करीत नाही, सह अमृतत्वाय कल्पते तो पुरुष मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे समग्र अर्थ असा आहे की हे श्रेष्ठ पुरुषा समदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करत नाही, अस्थिर करत नाही, तो मोक्षाला योग्य ठरतो. तो पुरुष मोक्षाला योग्य ठरतो. आणि इथे असं म्हणत असताना पुरुषर्षभ असा उल्लेख केलेला आहे. पुरुषर्षभ म्हणजे काय. माणसांमध्ये बळ, गुण आणि क्षमता यांनी जो विकास झालेला आहे, उन्नत झालेला आहे, अशी व्यक्ती म्हणजेच पुरुषर्षभ. ज्ञानाकडे जाणाऱ्या प्रवासामध्ये या सर्व गोष्टींचा विकास अत्यंत आवश्यक असतो. विशेषतः इथे विषयांचं आकर्षण, विषय म्हणजे कधी कधी आपण बसलो असताना विनाकारण आपण व्हॉट्सअपमध्ये गुंतून जातो. एखादा मेसेज आपल्याला कोणाला तरी पाठवायचा असतो आणि आपण विनाकारण त्या व्हॉट्सअप बघत असताना इतर जे काही मेसेज आहेत तेच बघत बसतो. डोळ्यांचा भाग तिथे येतो. त्यानंतर कधी कधी ऐकत असताना, कधी कधी कोणाचं ऐकत असताना विनाकारण आपण कोणाच्या चुगल्या देखील खूप अत्यंत आनंदाने चवीने ऐकून घेतो. ते कानांचं आकर्षण ते विषयांनी न युक्त न योग्य असं आकर्षण असतं जे आपण आपल्या कानांनी ऐकतो आणि तृप्तता करून घेतो इतरांचं वाईट ऐकण्यामध्ये, इतरांचं काहीतरी वाईट बोलण्यामध्ये कधीतरी आपण मुखाची तृप्तता करून घेतो. हे सगळं चुकीचं आहे. म्हणून हे जे विषयांचं आकर्षण आहे आणि सुखदुःखांचा मनावर होणारा जो प्रादुर्भाव, यातून चित्त स्थिर ठेवण्यासाठी, सहन करण्यासाठी जे संयमाचं बळ आहे ना ते अत्यंत आवश्यक आहे. आणि ही व्यक्ती जी हे सगळं करते ती श्रेष्ठ व्यक्ती ठरते. आणि अर्जुन तसाच होता. अर्जुन श्रेष्ठ आहे, तो संयमी आहेच. आणि इथे म्हणून त्याला गौरवण्यासाठी, गौरव त्याचा करण्यासाठी म्हणून भगवंत इथे पुरुष श्रेष्ठ असं म्हणताय, कारण तो तसा आहेच मुळात. आता इथे अमृतत्वाय कल्पते म्हटलंय. अमृतत्व म्हणजे काय बघा. अमृत हा शब्द आपल्याला अत्यंत आकर्षक वाटतो. अमृत म्हणजे असं एक सुमधुर पेय आहे की जे प्राशन केल्यामुळे माणसाला रसरशीत असं तारुण्य प्राप्त होतं. कुठलीही व्याधी निर्माण होत नाही, शारीरिक आजार निर्माण होत नाही, त्याचा एक थेंब पण पुरेसा असतो. असं हे सगळं जे काही वर्णन आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण माणसाने त्याच्या मानस सागराचं बुद्धीच्या रवीने जर मंथन केलं तर स्वतःच्या शरीर, मन आणि बुद्धी ज्या चैतन्यामुळे काम करतात ते अमृत तत्व त्याची प्राप्ती त्याला होऊ शकते. अमृत तत्व आणि अमृत या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे. अमृत हे काल्पनिक आहे. आजवर अमृत पिऊन कोणी जिवंत राहिलेला आपण कधी बघितलेला नाही. अमृत तुल्य जरी आपण म्हटलं तरी पण अमृताची जी चव आहे ती अजून कोणी काही चाखलेली नाही आहे. मग अमृत तत्वाची प्राप्तीची योग्यता काय आहे. तर माणसासाठी अमृत तत्वाची प्राप्ती ही म्हणजे उन्नतीची, उत्क्रांतीची सर्वोच्च अवस्था आहे. परमात्म प्राप्ती किंवा देव प्राप्ती किंवा ईश्वर प्राप्ती असं विविध या शब्दांमधून त्याला असं म्हटलं जातं. या तत्वाचा अनुभव किंवा साक्षात्कार ही एक शेवटची पायरी, ज्याला आपण योग ज्ञानमय अवस्था असं म्हणतो, ती साधून घेण्यासाठी आपल्याला
हे सगळे गीतेमध्ये 11व्या श्लोकामध्ये 11व्या अध्यायामध्ये ही सर्व लक्षणं सांगितलेली आहेत. ही लक्षणं जर एकत्र आली तर अमृत तत्व प्राप्ती योग आपल्याला होतो. आणि तो प्राप्त करून घेण्यासाठी काय आवश्यक आहे? यम न व्यथयंती येते, इंद्रियांनी विषयांचे सेवन करण्याचा आणि त्यातून सुख प्राप्त करून घेण्याचा जो व्यक्ती जी आहे ती आकर्षणांचा भानगडीत न पडता त्यामध्ये बळी न पडता ज्याने आपली सर्व इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे, नियंत्रित ठेवलेली आहे, तीच व्यक्ती अमृत तत्वाची प्राप्ती करून घेऊ शकते. आणि मग अशी व्यक्ती त्याच्यासाठी दुसरी एक आवश्यकता सांगितलेली आहे, ती म्हणजे समदुःख सुखम. म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतःकरणात दुःख आणि सुख या बाबतीत समता असली पाहिजे. यासाठी बस आता हे संपत आलेली आपली वेळ. पण एक रमण महर्षींना पण अमृत तत्वाच्या प्राप्तीचा योग आला होता. ती गोष्ट एक सांगते की 20व्या वर्षामध्ये ते मदुराईमध्ये एकटे काकांच्या घरी बसले असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना कुठेतरी असं वाटायला लागलं की आपला मृत्यू जवळ आला आहे आणि मरतो म्हणजे नक्की काय होतो हा विचार त्यांच्या मनात आला. आणि ते हातपाय पसरून श्वास घेत शांतपणे मंद मंद श्वास घेत बसून राहिले. तेव्हा त्यांच्या एकदम लक्षात आलं की मी कधीच मरत नाही, मी जिवंत आहे. मरतो तो मरणार जे आहे ते शरीर आहे आणि मीच स्फुरण सतत होत राहावं. माझं जी माझ्यात असलेली जी शक्ती आहे ती चैतन्य आहे ते मात्र अबाधित राहणार आहे. हा विचार त्यांच्या मनात हळूहळू आला आणि त्यांना ते लक्षात घेताना फाइंड आउट हू एम आय हे हा विचार त्यांनी त्या साधनेतून हळूहळू निर्माण केला. आणि हीच साधना जी आहे ती त्यांना पुढे घेऊन गेली. रामदास स्वामींनी देखील एका ओवीत हीच साधना सांगितली आहे. मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय. अशा पद्धतीने हे जे अमृत तत्व प्राप्तीसाठी जे योग्य आहे ते योग्यता काय आहे ते पुढच्या श्लोकांमध्ये आपण बघणार आहोत. आणि पुढचा श्लोक आपण पुढल्या वेळी घेऊयात. वेळ आपली समाप्त होत आली. प्रार्थना म्हणून घेते. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्व साधकांना सादर नमस्कार. हे जे ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातले हे जे श्लोक आहेत ना शेवटचे म्हणजे दुसऱ्या अध्यायातले, खरं तर दुसऱ्या अध्यायात सर्व ज्ञान आलेलं आहे आणि या ज्ञानाच्या माध्यमातून गीता खरं तर दुसऱ्या अध्यायात समाप्त झाली असती. पण तेच ज्ञान नंतर पुढे डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न पुन्हा भगवंतांनी आपल्याकरता केलेला आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की पुढे जाऊन तेच आपण व्यवस्थित पुन्हा एकदा भगवंतांनी म्हणजे प्रत्येकाला एक्सप्लेनेशन ज्याला आपण म्हणतो तसं पुढे केलेलं आहे. पण हा दुसरा अध्याय जो आहे इथे डायरेक्ट ज्ञानप्राप्ती आहे आणि ही ज्ञानप्राप्ती पचायला खूप सोपी नाही जात, समजायला उमजायला कठीण जाते. आणि म्हणूनच जे म्हटलं होतं मी की पहिले 10 श्लोक जे आहेत ते मागच्या यांच्याशी कनेक्टेड केलेले आहेत, ते याकरताच केलेले आहेत की एकदम जर ज्ञानप्राप्ती अर्जुनाला सांगितली असं जर आपल्याला सांगितलं असतं तर आपल्यासारख्या सामान्यांना ते कळणं जरा जास्तच कठीण आहे. आणि म्हणूनच हळूहळू आपल्याला आपल्या मुखामध्ये घास भरवून तो पचण्यासाठी आपल्याला सुलभ करण्याचा हा भगवंताचा मानस आहे या दुसऱ्या अध्यायामध्ये. तर बघूया पुढल्या अध्यायामध्ये पुढचा 16व्या श्लोकापासून पुढे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार. धन्यवाद ताई.